हॅलो फ्रेंड्स, आज आपण MPSCच्या हिस्ट्रीचे PYQ डिस्कस करू जे 2017चे आहे. ट्रिक्स स्पेशली फोकस करेल मी कारण की खूपच टाइम कमी राहिलेला आहे. महाजन पद पहिला प्रश्न आहे, पुढील दिलेल्या महाजन पदांच्या त्यांच्या आधुनिक नावाच्या जोड्या लावा. ह्या जोड्या लावामध्ये काय असते, मोस्टली ना आपण कॉमन याच्यावर फोकस करायचा. आता इथे तुम्ही बघू शकता हा ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 हा इथे कॉमन आहे. इथे काहीही कॉमन नाहीये, त्याच्यामुळे आपण 50-50% वर तर आलो. मग आता 50-50% मधून एक्झॅक्ट आन्सर वर जायचं असेल तर हा जो क्वेश्चन आहे ना, हा एन्शियंट इंडियाचा क्वेश्चन आहे, प्राचीन भारताचा. तर हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे आणि मोस्टली ना डिफिकल्ट क्वेश्चनचा आन्सर हे ऑप्शन ए असते. ऑप्शन ए मोस्ट ऑफ द टाइम असं दिसलेलं आहे आणि जेवढा हार्ड क्वेश्चन असला ना त्याचं आन्सर तेवढं इझी असते. आणि आणखी एक गोष्ट, हे जे मॅच द पेअर आहे ना याच्यामध्ये एक कॉमनचा पॅटर्न दिसते. मी हे सगळ्याचे अनालिसिस करून ठेवलेलं आहे. 4-3-1-2 म्हणजे असा उलटा किंवा 1-2-3-4. याच्यामध्ये हा जो आहे थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे तर याचा सोपा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. 50-50% तर आपण आलोच होतो. नंतर आपण ऑप्शन ए ला टिक करायचं. जर तुम्हाला बाय कन्सेप्टनी जायचं असेल तर मी सांगून देते. याच्यामध्ये अंग देश जो आहे ना हा कर्णाचा देश होता. आपण महाभारतामध्ये बघितलं तर तो लास्ट पार्ट होता एकदम. हा जो आहे हा एकदम लास्ट पार्ट होता. जसं आपण बघितलं की पूर्वेकडचा बिहार असं आपण एक हे कन्सिडर करू शकतो. हा एक बिहारचा रिजन आहे. तो हा जो लास्ट पार्ट आहे इकडचा पूर्वेकडचा बिहार हा कर्णाचा अंग देश होता. आणि हस्तिनापूरचं जे हे होतं एम्पायर होतं ते पूर्व बिहारमध्ये थोडंफार एक्सपांड झालेलं होतं. आणखी मगध जो देश होता हा दक्षिण बिहारमध्ये येत होता खाली इतकी. मल्ल हा स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये सरळ सरळ दिला आहे की मल्ल म्हणजे गोरखपूर जिल्हा आहे मॉडर्न आणि वज्जी आहे उत्तर बिहार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हा पण एन्शियंट इंडियाचा क्वेश्चन आहे. हा पण तसाच आहे. मी तुम्हाला सांगितलं जेवढा हार्ड क्वेश्चन तेवढं त्याचं सोपा आन्सर. त्याच्यामुळे याच्यामध्ये ऑप्शन ए सोबतच जायचं. जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर मी सांगून देते. हडप्पा हे साऱ्यात पहिली साईट आहे जी शोधल्या गेली होती आणि तेव्हा दयाराम साहनी लुसंटमध्ये आणि स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पण दिलाय. दयाराम साहनी यांनी त्याला डिस्कवर केलं. तुम्ही एक जरी ऑप्शन शोधला तरी तुमचा आन्सर येते. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट, आणखी सोपा झाला आहे क्वेश्चन, याच्यामध्ये कॉमन नाही आहेत. कॉमन नसलं की ना कठीण क्वेश्चनच्या बाबतीत सोपा आन्सर असते. कॉमन केलेला नसतो. एक जरी ऑप्शन तुम्हाला सापडला ना तरी तुम्हाला आन्सर येते. आणि क्वेश्चन कठीण क्वेश्चन बद्दल ऑप्शन ए सोबत जायचं. कसं 70-80% केसेसमध्ये हे ट्रिक काम करते. तसंही आपल्याला कट ऑफ क्रॉस करायचा आहे, त्याच्यामुळे भारी डीप मध्ये जाण्याची काही गरज नाही. आणखी एक क्वेश्चन की मृदू दगड सिंधू संस्कृतीने मुद्दा बनवण्यासाठी वापरण्यात येतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑप्शन मध्ये जाऊ आपण. यांनी काय विचारलंय, दगड विचारला आहे. हे आपण आपण सायन्स मध्ये वाचलं असं की ओअर्स असतात. जसं आयरनला ओअर असतात, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमेनाइट, हे सगळे मॅग्नेटाइट हे आपण बघितलं. ह्यांचा साऊंड ना थोडा सेम आहे, लिमेटाइट, मॅग्नेटाइट. आणि हे सगळे ना आयरनचे ओव्हर आहेत. आयरनच्या ओव्हर पासून सील बनवणं, मुद्रा बनवणं हे थोडं कठीण आहे. मुद्रा बनवण्यासाठी असा एक दगड पाहिजे ज्याच्यावर लवकर छापता येईल. हा जो स्टिटाईट जो आहे हा मृदू दगड असतो. तो आपल्याला मोस्टली नदी किंवा जो पाणथळ क्षेत्र असतो त्याच्यामध्ये सापडतो. त्याच्यावर तो मृदू असल्याच्याने त्याच्यावर कोरीव काम सहज करता येते, मुद्रा सहज छापता येते. नेक्स्ट क्वेश्चन, महाजन पदावर 2 क्वेश्चन आलेले. हा क्वेश्चन रिपीट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना PYQचा अभ्यास का बरं जरुरी आहे, कारण की 80% जो पार्ट असतो हा रिपीट असतो. अशा ना तसा म्हणजे सरळ किंवा थोडासा फिरून किंवा पार्ट्स मध्ये असं काहीही करून 80% हा पार्ट असतो ना तो रिपीटेड असतो. म्हणून PYQ ला बिलकुल निग्लेक्ट करायचं नाही. आपला अभ्यास एका बाजूला आणि आपलं PYQ अनालिसिस दुसऱ्या बाजूला, ते नेहमी भारी ठरतं. याच्यामध्ये आपण गेलो तर पहा, इथे ए रिपीट आहे, इथे पण 2-2 रिपीट आहे.
ठीक आहे. आणि तुम्हाला जर थोडंसं एन्शंट इंडियाबद्दल असेल माहिती, तर मगध हा मोठा देश होता तेव्हाचा, बुद्धाच्या टाइमला पण. आणि त्याचा बिंबिसार नावाचा एक राजा होता, तो बुद्धाला समकालीन होता. जर तुम्ही ही जर जोडी इथे इथे कॉमन दिलेली आहे, इथे इथे पण दिलेली आहे. नंतर तुम्ही जर थोडं डीप मध्ये गेले तर तुम्हाला असं दिसेल की कोसल देशचा राजा हा प्रसन्नजीत होता. कोसल देशचा राजा हा प्रसन्नजीत होता. नंतर वत्स सोबत उदयनची जोडी लागते आणि अवंती सोबत प्रयोक्तची. ही मगध देश हा खूपच इम्पॉर्टंट आहे. याच्यावर पहिला क्वेश्चन आपण बघितला याच्याशीच रिलेटेड होता आणि हा चौथा क्वेश्चन पण. याच्यामध्ये 50-50% मध्ये आपण येऊन जातो कॉमनच्या मेथडनी, आणि थोडंसं आपलं नॉलेज लावलं तरी आपला आन्सर येऊन जातो. इथे ए सोबत त्याच्यासाठी नाही गेलो कारण की ए इथे कॉमन घेतल्यावर आपला जो पहिला ऑप्शन आहे, पहिला ए ऑप्शन हा जो इथे आहे हा थोडा निग्लेक्ट होतो, म्हणून आपण बी सोबत केलेलो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा, इथे असं म्हटले आहे की बुद्ध ग्रंथात 16 महाजन पदाचा उल्लेख दिला. हा कोणत्या बुद्ध ग्रंथामध्ये दिलेला आहे? हा पण खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. जेव्हा हा आला होता पेपरमध्ये तेव्हा हा वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन म्हणून झाला होता. त्याच्यामुळे याचा जास्त विचार करायचा नाही, आपण ऑप्शन ए सोबत जायचं, कारण की असे क्वेश्चन मोस्टली कोणाला येतच नाही. तर मग कोणाला येत नाही तर ठीक आहे, आपल्यासाठी कठीण आहे तर इतरांसाठी पण कठीण आहे. ऑप्शन ए सोबत जायचं आणि पुढे चालायचं, किंवा तुम्ही स्किप पण करू शकता, पण स्किप करावर माझा फारसा उपयोग. हा, याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन 6वा असा म्हणतोय की संगम साहित्यातील कवी कोण कोण होते म्हणते ओळखा. जेव्हा ऑल ऑफ द अबाव असते की नाही, तेव्हा हा एक क्वेश्चन डिफिकल्टच आहे. हा काही सोपा क्वेश्चन नाही आहे. नॉर्मल एमपीएससीच्या पुस्तकांमध्ये हा क्वेश्चन दिलाच नाही आहे. हा एन्शियंट इंडियाचा क्वेश्चन आहे. जेव्हा इथे कॅन कुड म्हणजे पॉसिबिलिटी जेव्हा असते ना की हाही असू शकतो, तोही असू शकतो, तोही कवी कुठे पण असू शकतात, कोणत्याही कानाकोपऱ्यात ते कवी असू शकतात संगम साहित्यातले. तर त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी जेव्हा असते किंवा नो वन कोणालाच माहिती नसते व्यवस्थित, म्हणजे हा डिफिकल्ट क्वेश्चन सगळ्यांसाठीच डिफिकल्ट आहे. तर ऑल ऑफ द अबाव सोबत जायचं, जास्ती आपल्याला माहिती नाही ते इलिमिनेट करत बसायचं नाही. हा जो क्वेश्चन आहे ना, वरील विवरणावरून व्यक्ती ओळखा, हा सोप्या कॅटेगरीमध्ये येतात हे क्वेश्चन. म्हणजे ह्या 4 स्टेटमेंट पैकी एखादं स्टेटमेंट जरी तुम्हाला माहिती असेल ना तर होऊन जाते. आता मी पहिलं स्टेटमेंट वाचते. संस्कृताचे महान पंडित, तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार केलेला. तत्वबोधिनी सभेमध्ये त्यांचा सहभाग होता. संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्ययन त्यांनी सुरू केले. विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन ग्रंथ व शास्त्राचा आधार दिला. आता विधवा पुनर्विवाह म्हटला की आपल्याला एकच नाव आठवते, ईश्वरचंद्र विद्यासागर. तत्वबोधिनी समाज सभा ही बंगालमध्ये कार्यरत होती, त्याच्यामुळे न्यायमूर्ती रानडे तर येऊ शकत नाही. आचार्य केशवचंद्र सेन हे नंतर आले, आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा समाज सुधारणेवर फारसा फोकस नव्हता. ते पॉलिटिकल रिफॉर्म्सवर जास्त फोकस केले होते, राजकीय संघटना पण होते त्यांच्या. त्यामुळे विधवा पुनर्विवाह म्हटलं की ईश्वरचंद्र विद्यासागर. हे क्वेश्चन खूप सोपे असतात, यांना सोडायचं नाही. आणखी एक गोष्ट, सर सय्यद अहमद खान हा ही जी पर्सनॅलिटी आहे ना, ही एमपीएससीची मोस्ट फेवरेट पर्सनॅलिटी आहे. मुस्लिम रिफॉर्म मध्ये, एम्पॉवरमध्ये मध्ये, ब्रिटिश पॉलिसीमध्ये, म्हणजे त्यांचं ब्रिटिशांसोबतचं धोरण कसं होतं. एक मी थोडासा ओव्हरव्ह्यू देते. सर सय्यद खान हे मुस्लिम रिफॉर्म मध्ये होते. त्यांनी मुस्लिम समाजाला उद्धारासाठी बरंच कार्य केलं. त्यांचा मुख्य कल हा ब्रिटिशांना सपोर्ट करण्यावर होता. ब्रिटिशांना ते सपोर्ट करत होते आणि काँग्रेसच्या अगेन्स्ट मध्ये होते. आता मी इथे वाचते स्टेटमेंट. हिंदुस्थानाच्या 3ऱ्या वर्गाचा तो तारा, असं त्यांनी इंग्रजांनी त्यांना किताब दिला होता. त्यांनी 1864 मध्ये ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती. काँग्रेसच्या राष्ट्रवादी भूमिकेच्या त्यांना ती मान्य नव्हती. त्यांना ब्रिटिशांच्या अपोज मध्ये जाणं किंवा त्यांच्या विरोधात जाणं मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं ब्रिटिशांच्या सोबत राहूनच मुस्लिमांचा विकास होऊ शकतो. त्यांनी मोमेडियन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली. ह्याच्यामध्ये पण हे लास्ट स्टेटमेंट आहे ना, हे सगळं काही सांगतं आपल्याला. स्कूलची स्थापना एकच पर्सन करू शकतो, ज्याला शिक्षणाची आवड आहे, ज्याला विकास करायचा आहे. याच्यामध्ये सर सय्यद खानचं जे नाव आहे ते जास्त हायलाइट होतं. मोहम्मद अली जिना नंतर आले, 1864च्या काळात ते नव्हते, आणि पहिले ते काँग्रेसच्या सोबतच होते.
आणि कवी तर मोहम्मद इक्बाल हे कवीच होते लिटरेचरमध्ये त्यांचं काय. आणि बहउद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे काँग्रेसच्या दुसऱ्या की तिसऱ्या अधिवेशनामध्ये त्याचे हे होते, प्रेसिडेंट होते. त्याच्यामुळे त्यांची भूमिका काँग्रेसच्या राष्ट्रवादी भूमिकेच्या अगेन्स्टमध्ये नव्हती. समजलं. सर सय्यद अली खानवर बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. आता बघा, इथे मी थोडीशी ट्रिक लावली आहे की मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्याचे व बंगालच्या सुलतानाचे प्रोत्साहन मिळाले होते. तो कवी कोण होता असं यांनी विचारलंय. तसा हा जो आहे ना सुलतान ऑफ बेंगॉल हा एन्शंट इंडिया प्राचीन भारतामध्येच येतो. कारण की जेव्हा इंग्रज आले तेव्हा या बंगालच्या सुलतानाचे जे आहेत अधिकार याच्यावर थोडी बंधने आणली होती. त्याच्यामुळे आपण त्या समकालीन कवीच पाहू. तर हे टागोर ब्रदर्स आहे हे थोडे मॉडर्न म्हणजे इंग्रजांच्या जेव्हा आले तेव्हा होते. पण ओल्ड मिथिला पोएट मध्ये विद्यापती ठाकूर आणि चंदीदास यांचा समावेश होतो. हे ओल्ड मिथिला पोएट आहे. मिथिलाचा जो रिजन आहे बंगालचा किंवा थोडा बहुत बिहार प्रांतामध्ये बंगाल प्रांतामध्ये त्याच्यामध्ये ही मिथिला पोएट जास्त फेमस आहे. त्याच्यामध्ये चंडीदास याचं उत्तर आहे. थोडं समकालीन आपली जी टाइमलाईन आहे ना त्याच्यावर जर आपली कमांड असेल तर आपल्याला इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. आणि हे जे मोठे मोठे स्टेटमेंट जे क्वेश्चन असतात ना आपण जसं 10वा क्वेश्चन पाहू हे खूपच इझी असतात. हे दिले असतात मोठे क्वेश्चन्स, मोठे मोठे स्टेटमेंट लिहिले असतात. पण त्या स्टेटमेंटला बारकाईने जर वाचलं ना तर तुम्हाला कोणता ना कोणता कीवर्ड सापडूनच जाईल. आता याच्यामध्ये म्हटलं सविनय कायदेभंगाच्या चळवळीबद्दल कोणते विधान खरे नाही असं विचारलंय. आपण आता बघू. खान अब्दुल गफार खान ने पहिलं विधान आहे लाल शर्ट वाल्या संघटना करून सरकार विरुद्ध तीव्र चळवळ व अहिंसक मार्गाने सुरू केली आणि कर न देणे हे त्याच्यामध्ये अंतर्भूत. हे एक जनरलाइज स्टेटमेंट वाटते. यात फार काही नकार किंवा काही ट्रिक असेल असं काही नाही. नागालँडची राणी गेंडोलिव यांनी वयाच्या 13व्या वर्षी बंड पुकारले व 15 वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली. याच्यामध्ये थोडा फॅक्ट आहे पण आपण नंतरचा क्वेश्चन. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे काँग्रेसची संघटना 1921 ते 1922 पेक्षाही ग्रामीण भारतात बलवान झाली हे आपण म्हणू शकतो. कारण की नंतर मिठाचा सत्याग्रह वगैरे जेव्हा झाला तेव्हा काँग्रेसचे हे ग्रामीण भागात केलेलं कार्य खूप कामी आलं होतं. म्हणजे ग्रामीण भारताचा त्याच्यामध्ये सहभाग वाढलेला होता. व्यापारी समुदायाने सरकारला मदत केली याच्याबद्दल आपण म्हणू शकतो. हे कसं. आणि आणखी मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं हे निगेटिव्ह आहे, खरं नाही विचारलंय. जे निगेटिव्ह स्टेटमेंट्स असतात ना ते छोटे असतात. पॉझिटिव्ह स्टेटमेंट हे खूप ब्रीफ आणि एक्सप्लेन केलेले असतात. निगेटिव्ह स्टेटमेंट हे छोटे असतात. त्याच्यामुळे निगेटिव्ह स्टेटमेंट सगळ्यात छोटा आहे व्यापारी समुदायाने सरकारला मदत केली. हे एक्स्ट्रीम आणि ओपिनियन बेस आहे, ते सहज बदलता येते. समजलं. सविनय कायदेभंग चळवळ ही पूर्ण देशात होऊन राहिली होती. गांधीजी याच्यामध्ये सहभागी होते. त्याच्यामुळे व्यापारी समुदाय सरकारला मदत करू शकत नाही. व्यापारी समुदायाला पण भारत स्वतंत्र झाला पाहिजे हेच हिताचं होतं. कारण की सरकारचं जे एकतर्फी व्यापारी धोरण होतं ते भारतीय व्यापारी समुदायांच्या वतीने नव्हतं. ते त्यांनाही बदलायचं होतं. त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे छोटंसं पण ओपिनियन बेस एक एक्स्ट्रीम स्टेटमेंट हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं सर सय्यद अहमद खान एमपीएससीचे खूप फेवरेट आहे. इथे पण आलं होतं. यांच्याशिवाय देशात जवळजवळ सर्वच व्यक्ती राष्ट्रीय सभेत सहभागी झाल्या होत्या. सर सय्यद पहिलेच आपण बघितलंय की ते राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादाच्या अगेन्स्टमध्ये होते. कधी कधी त्या क्वेश्चन पेपर मध्येच आन्सर दिलेलं असतं, 1-2 क्वेश्चन सोडून किंवा शेवटच्या पानावर पहिल्या पानावर. म्हणून पूर्ण क्वेश्चन पेपर एकदम शांततेने वाचायचा, घाई करायची नाही, मार्क करायची. इथे पण मी तुम्हाला ते सांगेन की सर सय्यद अहमद खान एमपीएससीचे फेवरेट आहेत. त्यांनी रिफॉर्म्स केले होते, काँग्रेसच्या ते अगेन्स्ट मध्ये होते पण ब्रिटिशांचा पाठिंबा त्यांना होता. नंतरचं स्टेटमेंट नंतरचा क्वेश्चन 12वा असा आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबद्दल काय खरे आहे. आपण पॉझिटिव्ह बघून राहिलो आहे.
पॉझिटिव्ह गोष्टी मोस्टली सगळ्याच इन्क्लुडेड असतात. पॉझिटिव्ह गोष्टी ह्या चांगल्या गोष्टी ह्या खूप साऱ्या असतात आणि त्याच्यामध्ये कसं सगळ्याच गोष्टींचा समावेश होतो. जनरल स्टेटमेंट्स असतात, ते फार एक्स्ट्रीम स्टेटमेंट नसतात, फार नकारात्मक वाक्य नसतात. आणि जर ऑल ऑफ दीज असलं आणि एका जनरल पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा जर संच असला तर ऑल ऑफ दीज सोबतच जायचं, पॉझिटिव्ह स्टेटमेंट सोबतच जायचं. जसं म्हटलंय की भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक, भारतीय सचिवाची भारत समिती रद्द, लष्करावरचा खर्च कमी, अप्पर भराचं विलीनीकरण, भारतात होऊ घातलेल्या विलीनीकरणाला विरोध, हे सगळे जनरलाइज पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, भारताच्या हिताचेच आहेत, म्हणून राष्ट्रीय सभा हे सगळंच इन्क्लूड करेल. एक नेहमी ना याच्यावर क्वेश्चन असतो न्यूजपेपरवर, इथे पण आलेला आहे. आता हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे, याला कसं सॉल्व्ह करायचं मी सांगते. हा ना मॅच द पेअर वाला क्वेश्चन आहे. तर पहिले आपण कॉमन पेअर काढून घेतले, कॉमन पेअर काढून घेतले आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की जेवढा कठीण क्वेश्चन तेवढा त्याचा आन्सर सोपं. इथे तुम्हाला माहिती नाहीये, सरळ ऑप्शन ए सोबत जायचं आणि विषय संपुष्टात आणायचा, कारण की कठीण क्वेश्चन आहे, कोणालाच येणार नाही, याच्यावर टाइमपास करायचं नाही. एक गाडगेबाबांवर क्वेश्चन आला होता समाज सुधारकांच्या याच्यामध्ये, काही दुष्ट समाज रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगेबाबा यांनी कोणत्या प्रचार पद्धतीचा वापर केला. हा बऱ्याच लोकांना येत असेल, किंवा हा आपण विदर्भातल्या आपल्याला माहितीच असेल, कीर्तनाचा त्यांनी प्रचार पद्धतीचा वापर केला होता. इथे पण माहिती 4 स्टेटमेंट आहेत, व्यक्ती ओळखायची आहेत. जसं स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले, ख्रिश्चन मिशनरीच्या प्रभावामुळे शिक्षणाचे व सामाजिक सुधारणेचे व जागतिक मानवतेचे महत्त्व कळले, विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला व स्त्री भ्रूण हत्येचा विरोध केला. हे सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे का समाज सुधारकाकडे इशारा करत आहेत. आणि मग याच्यामध्ये ह्याच्या ऑप्शन मध्ये सगळ्यात मोठे समाज सुधारक कोणते, तर ज्योतिबा फुले, म्हणून आपण त्यांच्यासोबत जायचं. मोठं ऑप्शन जे खूप सर्वसमावेशक असते त्याचा नेहमीच आपण स्वीकार करायचा, ते मोस्टली आन्सर असतेच. ठीक, आजचे आपले हिस्ट्रीचे क्वेश्चन इथे संपले. आपण पूर्ण PYQचं डिस्कशन केलं 2017च्या हिस्ट्रीच्या क्वेश्चन. थँक्यू फ्रेंड्स.